नमस्कार मित्रांनो, आजकाल तुम्ही बघत असताल कुठेही मुलींची छेडछाड केली जाते किंवा कोणत्यातरी महिलेला छेडछाड केली जाते, महिलेसोबत गैरवर्तन केलं जातं, कुठं विनयभंग केला जातो. आणि मग होतंय काय नेमकं, त्या महिलेला एक तर घरी सांगता येत नाही आणि मुली कॉलेजला यायला जात असल्या आणि जर कॉलेजकड किंवा रस्त्यावर असे प्रकार घडले तर घरी सांगण्याची लाज वाटत असते. पण आता महत्त्वाची एक गोष्टमध्ये केंद्र सरकारने सी बॉक्स म्हणून एक वेबसाईट आणलेली. आता प्रत्येक मुलीच्या हातात मोबाईल आहे, महिलेच्या हातात मोबाईल आहे आणि तुमच्याही प्रत्येकाच्या घरात महिला आहेत आणि त्यातली त्यात मी तर म्हणतो की आपण या सगळ्या गोष्टी आपल्या घरी सांगितल्या पाहिजे. आपल्या घरातली मुलगी असो किंवा महिला असो, कारण कधीकधी असे प्रकार बाहेर रस्त्यावर घडत असतात आणि हे सांगायची हिंमत त्यांच्यामध्ये होत नाही. मात्र या गोष्टीची चर्चा आपण आपल्या कुटुंबामध्ये आज करणं गरजेचं आहे. तुम्ही बघत असताल सोशल मीडियामध्ये, न्यूजपेपरमध्ये, बातम्यामध्ये आज कुठंही महिलांचे छेडछाडीचे असे प्रकरणं घडायलीत आणि त्यामुळे एक महत्त्वाचं जे काही सी बॉक्स वेबसाईट केंद्र सरकारनं तयार केलेली, या वेबसाईटवर आपल्याला आपली गुप्त माहिती ठेवून याची तक्रार करता येते. आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपलं नाव कुठंही उघड होत नाही अशी तक्रार ही करता येते. ही तक्रार केल्याच्यानंतर ती पोलिसांकडे जाते आणि तेही त्याची कुठं वाच्यता करत नाहीत. मात्र जो काही आपल्यासोबत प्रकार झालेला असेल, कोणी काही बोललेलं असेल किंवा जो असेल गैरवर्तन तर त्याची सविस्तर माहिती त्या वेबसाईटमध्ये द्यायची. आपल्याला कोणत्याही प्रकारची कुठं विचारणा होत नाही, कुठं चौकशी होत नाही. मात्र जो प्रकार घडला आहे त्याला नक्कीच आळा बसतो. मग आता ही वेबसाईट कोणती आणि त्याच्यावर कशी तक्रार करायची हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. आणि तशा पद्धतीनं आता प्रत्येक मुलीच्या हातात मोबाईल आहे, महिलेच्या हातात मोबाईल आहे. जर आपल्यासोबत असा प्रकार घडला तर आपण नक्कीच या वेबसाईटचा फायदा घेणं गरजेचं आहे. कारण जर आपण वेळीच तक्रार सावधानता घेतली नाही तर हे प्रकार वाढत राहतात आणि मग त्याचा काहीतरी वेगळा उद्रेक होत असतो. त्यामुळे थोडक्यात वेबसाईट आपण बघूया. तर मित्रांनो, ही ती वेबसाईट आहे आणि वेबसाईट महत्त्वाचं म्हणजे सरकारी आहे आणि केंद्र सरकारची आहे. त्यामुळे यावर आपल्याला आल्याच्यानंतर इथं रजिस्टर युअर कंप्लेंट असं दिसतंय. आता तुम्हाला जर इंग्रजी येत नसेल तर तुम्ही मराठीसुद्धा करू शकता. इथं आपल्याला जी पाहिजे ती भाषा यामधून घेता येते आणि अगदी मोबाईलवर जरी केलं तरी आपल्याला ही तक्रार करता येते आणि याबाबतची कोणालाही माहितीसुद्धा होत नाही आणि ही सगळी माहिती गुप्त ठेवल्या जाते. मात्र जो काही अत्याचार, गैरवर्तन होतात याला या माध्यमातून आळा बसत असतो. आता तुमची तक्रार नोंदवा यावर क्लिक करायचं आणि इथं काय सूचना आहे ते बघून घ्यायची की खोटी तक्रारसुद्धा या माध्यमातून करता येणार नाही, जी खरी आहे तीच करायची. आता इथं आल्याच्यानंतर आपल्याला एकतर जी अगोदर तक्रार केलेली आहे त्याची स्थितीसुद्धा आपल्याला इथं पाहता येते. नेमकं काय झालं हे आपल्याला गुप्तपणे कळत असतं. आता इथं तक्रार नोंदवा यावर क्लिक केल्याच्यानंतर ही तक्रार नेमकी कशाची संबंधित आहे, केंद्र सरकार, राज्य सरकार, खाजगी क्षेत्र, शारीरिक संपर्क किंवा प्रगती, जे असेल ते त्याप्रमाणे यातलं एक आपल्याला निवडायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला ही तक्रार करता येते. आता समजा आता शारीरिक संपर्क किंवा प्रगती असं आपण निवडलं. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे छळाला सामोरे जावे लागते का, तुम्हाला खात्री आहे का, होय नाही, जे असेल ते आपण करायचं आणि पुढे जायचं. आता हे गेल्याच्या नंतर आपल्याला पुढे याची नोंदणी करावी लागते. आता इथं तक्रार करते वेळेस इथं जे काय वर्किंग, व्हिजिटिंग, वर्कप्लेस, स्टुडंट जे पर्याय दिसतील याप्रमाणे आपण निवडायचं आहे. इथं तक्रारदाराचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी ही सगळी माहिती भरून पुढं जायचं आणि मग इथं सगळी जी माहिती असेल ती अशा पद्धतीने आपण भरून ही तक्रार करायची. तक्रार गुप्त राहणार आहे, याबाबतची कोणालाही माहितीसुद्धा मिळत नसते. अशा पद्धतीनं जर कुठं तुम्हाला अडचण आली तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे तक्रार करू शकता. आता तुम्हालाही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.